अगोदर लिवायचं का खाऊ खायचा? आल्या आल्या लगेच खाऊ. इथं खायला मिळणार म्हणून मी घरची शिळी भाकरी नाही खाल्ली. अल्लाट, ऐकले नाहीस तर तो गावकुसा बाहेर बसलेला माणूस तुझ्या वाड्याला जनावराचं हाडूक बांधेल. आज हजारो वर्षांचा नकार होकारात बदलणार. आज इथं दीनदुबळ्यांची शाळा सुरू होणार. हजारो वर्ष ज्यांना गुलाम समजलं होतं त्या गुलामांची शाळा सुरू होणार. अल्लाट, ऐकले नाहीस तर प्रायश्चित्त म्हणून तो गावकुसा बाहेर बसलेला माणूस तुझ्या वाड्याला जनावराचं हाडूक बांधेल. मग भोग परिणाम. हा मुलांचा खाऊ. खरपूस भाजलेल्या ताज्या भाकऱ्यां पालेभाजी. लेकरं खुश होती, पोटभर खातीलच आणि तृप्तीचा ढेकर देऊन गम भन गिरवतील. पण अजून आली कशी नाही? राणबा शब्द मोडायचा नाही. अल्लाट घाबरलाय. त्याच्या वाड्यावर त्या हाडूक बांधणाऱ्याला पाठवू नका. जी पंत. त्याला घेऊन गोविंद माळ्याच्या घरी जायची तयारी सुरू करा. या बाळांनो, या इकडे बसा. शाबास. याला काय म्हणतात व? याला याला फळा म्हणतात. काय म्हणतात? फळा. हा. मला वाटलं कोशाचा पोत्याला दिला की काय. आणि हा असतोय खडू. काय? खडू. खडू. आणि ही असतीये पाटी. पाटी बी काळी आणि फळा बी काळा. काळच का व? हे काळ्यावर पांढरं उठून दिसतं ना, म्हणून पाटीन फळा काळा आणि खडू पांढरा. अगोदर लिवायचं का अगोदर खाऊ खायचा? आल्या आल्या लगेच खाऊ. अहो लय भूक लागल्या. इथं खायला मिळणार म्हणून मी घरची शिळी भाकरी नाही खाल्ली. चावून चावून दात दुखत्यात. 4 दिवसाची शिळी भाकरी
बर, काय म्हणती कोंडा? आधी पोटोबा करायचा आणि मग विठोबा? पान कशाला? जेवायला. हातावर द्या की भाकर, आम्ही खाऊ. जमता आम्हाला. हे बघा, मी सांगतो तसं जेवायचं. वय वय, मग वाढ ना बिगी बिगी. वाडा 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 वाडा. या संपूर्ण वाड्यात गोमूत्र शिंपडायला हवं. या ज्योतिरावाने फसवलंय मला. माझ्या तोंडाला पाणी सुटले. माझ्या बी. लई दिवसानं मऊ भाकरी मिळाली. खाऊ ना? आता पोटभर जेवा, मग शिकायला सुरुवात करू. चालेल. अण्णा, अण्णा काय करताय? ए चला बाहेर वा, बाहेर वा. असं घर पाठवलं तुम्ही. अहो काय करताय अण्णा? अहो काय अण्णा? हा? या 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 हलक्या लोकांचं उष्ट खरकट माझ्या घरामध्ये पडलंय. ज्योतिराव, तुम्ही फसवलत मला. अण्णा, ठीक आहे. हे असं अन्नात गोमूत्र फेकायला नको होतं तुम्ही. हे चांगलं नाही केलं आलं. ज्योतिराव, मला माफ करा. या. अहो, तुम्ही या म्हणालात म्हणून मी आलो. शिवाय इथं कोण शिकणार आहे याची पूर्ण कल्पना होती तुम्हाला? होती ना, कल्पना होती. पण आता माझा विचार बदललाय. आता मला वाटतं मी जे काही करतोय ना ते धर्मबाह्य. हे 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 सगळं पाप आहे. कुणी गंगाधर पंतांनी सांगितल्यानंतर ही उपरती झाली का? वाल्हाट, तुमचे विचार चांगले म्हणून. हे बघा ज्योतिराव, तुम्ही मागचं काही बोलू नका. तुम्ही निघा इथून. आधी तुम्ही काठी घेऊन मला मारायला आला होता, पण नंतर तुमचाच विचार बदलला आणि तुम्ही ही जागा दिली. मला मोहिनी पडली होती. तुमच्या बायकोच्या गोड गोड शब्दांमुळे मला धर्माचा विसर पडला होता. आता मी भानावर आलोय असं समजा हवं तर. वाचवलंस रे पांडुरंगा, तर ह्या पापाचा धनी झालो असतो. वाल्हाट, कसलं पाप आणि कसलं पुण्य घेऊन बसलाय. उलट लेकरं शिकली असती ना तर जास्त पुण्य लागलं असतं. अहो, कोणाला हवं हे पुण्य? काय करायचंय ते पुण्य? हे बघा, तुम्हाला जो काही समाज सुधारायचा असेल ना, तो बाहेर सुधारा. ही माझ्या घरात असली थेरं नको. तुमचा माझा जो काही व्यवहार होता तो संपला, रद्द झाला. तुम्ही निघा. या. हे शांतपणे पण सांगता आलं असतं वाल्हाट. ही माझी पद्धत आहे. काठीशिवाय मी बोलत नाही आणि दंड थोपटल्याशिवाय माझा दिस सुरू होत नाही. कळलं? या आता. वाल्हाटपणा अशा वागण्याने लेकरांच्या मनावर ओरखडा उठतो. यापुढे कुणाशी असे वागू नका. ज्योतिराव, निघा इथून. चला बाळा. कोंडा, तुला खाऊ द्यायचा राहिला का? नको मला तुमचं खाऊ. नको मला तुमची शाळा. कोंडा,
येतो येतो म्या. ए, चला चला बरं चला चला घराला चला चला. सावित्रे, तुझी शाळा आता मार्गी लागली म्हणायची ना वा? एकदम टाप. म्हणजे वा टाप ग. सावी सांग हिला टाप म्हणजे. तुम्हाला टाप म्हणजे टॉप म्हणायचंय का? वय ग टाप टाप. अहो सासूबाई, टॉप म्हणजे छान चाललीये, एकदम टॉप. छान चालली ना बघा. अगं तेच तर म्हणत होते मी काय म्हणते आऊ, ज्योतीला म्हणावं आता किती शाळाचा विचार करणार नाही का? सारखं आपलं शाळा शाळा शाळा. बरोबर राईट. सावे, अगं ज्योतीला म्हणावं आता बायकोकडे लक्ष दे आणि पाळण्याची दोरी द्या आजीच्या हातात. अहो काय पण ना तुमचं. अगं बाई, हो लाजली की व? नो 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 नो, लाजते म्हणजे हिच्या बेमानात आहे बघ. अहो असं असेल तर मग अड्डापर होऊन जाऊ दे की. येस येस. हा, आता आपण शाळा घरातच सुरू करू सावे. हो चालतंय की. अहो सासूबाई, अहो सासूबाई, मी नाही मदत करणार. घ्या. अगं बाई, आता हा खरा राग म्हणायचा की लटका? मी काय म्हणते, नाही म्हणजे जशी साळासाठी चिकाटी धरलीस ना व, तशीच चिकाटी जरा. सासूबाई अगं सावकाश सावे. लाजली. या हलक्या लोकांचं उष्ट खरकट माझ्या घरामध्ये पडलंय. ज्योतिराव, तुम्ही फसवलत मला. हे बघा, तुम्हाला जो काही समाज सुधारायचा असेल ना, तो बाहेर सुधारा. ही माझ्या घरात असली थेरं नको. रंगाचा बेरंग झाला. आल्हाटांनी थोड्यासाठी घोळ घातला. अस्पृश्यांनी अतिशूद्रांनी मोठं धाडस करून आपली लेकरं शाळेत पाठवली होती. हिरमोड झाला पोरांचा. आता त्यांनी शाळेत पाठवायचं म्हटलं तरी पाठवावं कुठं? शाळेसाठी जागाच नाही. पांडुरंग हरी पांडुरंग हरी, विठ्ठल 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 पांडुरंग हरी. विठेवरी उभा राहिला पांडुरंग, भक्तीचा हा रंग पुंडलिकाचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वा, काय व आज आनंदात दिसताय. कीर्तन लई रंगलं होतं जणू. होय चिमणा,
आज कीर्तनात मला नव्यानं पांडुरंगाचा महिमा समजला बघ. म्हणजे वा सुनबाई या तुम्ही बी. कसं आहे, पांडुरंगाचं आणि भक्ताचं एवढंच नातं आहे. पिल्ल्याला उचलताना मांजर कसं आपल्या पिल्ल्याला दात लागू देत नाही का? कारण त्याच्यात प्रेम असतंय, माया असत्या. तशीच माया कृपाळू भगवंताची आपल्या भक्तांवर असते. चंद्र उगवताना सागर समध्या मर्यादा सोडून कसा उचंबळून येतो, तसा माझा पांडुरंग बी आपल्या भक्ताची भक्ती बघून उचंबळून येतो. अगदी बरोबर बोललास बघ बाबा. सावता माळी विठ्ठलाचे भक्त, सदैव विठ्ठल नामात दंग. मळ्यात काम करता करता सावता माळी म्हणायचे, कांदा मुळा भाजी अन अवघी ठाई माझी. बरोबर सुनबाई. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. समधी लोक वारीला पंढरपूरला जात असत, पण सावता माळी जात नसत. माझा पांडुरंग आपल्या भक्ताचं अंतःकरण जाणून त्याच्या मळ्यात त्याला भेटायला गेला. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल देखी येला डोळा. माझ्या पांडुरंगानं आपल्या भक्ताचा मळा बघितला, भक्त बघितला. पांडुरंग भक्ताच्या मनातलं जाणतो. खरंच जाणतो. पुंडलिकाच्या आई वडिलांच्या सेवेचा ध्यास बघून तो कैवल्याचा पुतळा, वैकुंठाचा राणा आपल्या भक्ताच्या भेटीला आला. हा असा पाठमुरा पुंडलिक उभा होता. विठ्ठल म्हणाला, पुंडलिका, अरे मी तुझ्या भेटीला आलो आहे. तर पुंडलिक कसं म्हणतो माहितीये का, ही गे इठ, त्या इठेवर उभा राहा. मी माझ्या आई वडिलांचं पाय चेपतो. पाय चेपून झालं की तुला भेटायला येतो. तवर त्या इटेवर उभा राहा. आणि ते परब्रह्म 28 युग त्या इटेवर उभे राहिले. ते असं नाही म्हणले की तुला शक्य नाही तर तू येऊ नगस. ते स्वतः आपल्या भक्ताच्या दारात जाऊन उभं राहिले. कशाला पाहिजे राऊळ, कशाला पाहिजे देव? आपल्या भक्ताचं अंगण हेच त्याचं निवास. आणि त्यानं दिलेली ती ईट हेच त्याचं आसन. राहिला उभा. अन किती 28 युग उभा राहिला. तू आमच्यासोबत शिकणार? कुठे राहतेस तू? एकतर ही मुलगी या शाळेत शिकेल, नाहीतर आमच्या मुली या शाळेत शिकतील. अगं माझी बाई ती मी आहे ना, घाबरू नको. बघितलंस का बा काय झालं दिल्या लेकराला? नको म्हणत होतस तरी तू शाळेत पाठवलंस. बघ आता काय झालं लेकराला. अगं ती टोपल्यातली भाकर घ्यावं. होय, शिळी वातड आहे. कवळ्या दाताची पोर माझी पाण्यात भिजून देतो. थांब. मी आहे ना बाई इथं, घाबरू नका, मी आहे. कोंडा 2 घास खाऊन घे. दिसभर काय खाल्लं नाहीस तू. खा खा कोंडा, खा.
झोप मोडली की माझी. कशामुळे आरडतीये पोरगी? अहो काय सांगायचं, साळत गेली आणि घरला रडतच आली. अगं रडत नाही तर मग काय हसत येईल का? काय तू बी तुळसा. अरे खापरू, अरे ज्योतिराव म्हणलं म्हणून म्या. आयाबा यांनी दिली भर. उठ म्हातारे नवरा कर. तसं चाललंय तुझं. त्या ज्योतिरावच्या नादी लागला सोय. हा बघ बघ काय झालंय पोरीचं. अरे तो माणूस आपल्या लेकरांसाठी जीवाचं रान करतोय आणि तू त्याला नावं ठेवतोय. रानबा, अरे तू उन्हानं पिकलाय का वयानं पिकलाय रे? हा साधी गोष्ट कळू नाही तुला? अरे आपली कुणाच्या बी पायतानाच्या जवळ उभा राहायची लायकी नाही. चाललाय ना तिला शाळा शिकवायला. मोरल्या साली कोंडाचं लगीन लावून टाक आणि हो मोकळा. अरे ज्योतिराव म्हणाला शिकलं तर आपल्या मागची अवदसा जाईल. आपल्याला सुखी करायला तो माणूस धडपडतोय, नशीब बदलल म्हणतोय. तू त्याला साथ द्यायची सोडून त्यांचा शहाणपणा काढतोस होय. खुळा आहेस तू रानबा. आपलं नशीब बदलत नसतं या. अरे आज पुरुषाच्या लल्लाटी शिक्षण लिवायचं स्वतः सटवाय बी विसरली. तिथं तू मी ज्योतिबा काय करणार रे? रानबा तुला काय कमी आहे रे? सांग ना मला, तुला काय कमी आहे? अरे हिच्यातलं 4 अन्न तुला मिळतात, तुझ्या लेकराला बी मिळतात. बैल मेला तर टोपलीभर मांस मिळतंय. नाही म्हणलं तरी आठवड्याला टोपली भरून भाकऱ्या मिळतात. डेचक्यात रातीचं कालवण मिळतंय. आणि आया बाया बी मायाळू आहेत. मोठ्या मनानं टोपल्यात लोणच्याच्या 4 फोडी बी टाकतात का नाही? आणि माझ्या बायकोला पाटलीनबाईचं जुनं लुगडं नेसायला मिळालं. अरे केवढं नशीब. माझ्या बायकोला पाटलीनबाईचं जुनं लुगडं. अरे अजून काय पाहिजे तुला? हा काय पाहिजे? अरे आत्ता आपण शिळपाक खातोया. भूदेवांची मर्जी जर फिरली ना तर चुलीवर दगड शिजून खायला लागतील. आपल्या हलक्या जातीच्या नशिबात शाळा नाही. मालक चला जेवायला. मालक जे काय बिघडलं ते शाळेत असताना समजा माझ्या कानावर आलं. अल्लाटण्णांनी असं वागायला नको होतं. त्या दिवशी तर काय काय बोलत होते, लवकर या शाळा सुरू करा म्हणून. आणि आता हे असं अचानक. सावित्री, ती कोंडा बिचारी उपाशी गेली त्याचं वाईट वाटलं मला. मी आहे ना, मी अल्लाटण्णांना जा विचारणार. तुमचा अपमान केला त्यांनी. मालक तुमचं हे रूप नाही बघवते मालक. नाही सावित्री, माझ्या अपमानापेक्षा लेकरं बिचारी उपाशी गेली, ताटावरून उठली, त्याचं जास्त वाईट वाटलं मला. मालक काय बी झालं तरी तुम्ही धीर सोडू नका आणि खचून बी जाऊ नका. आतापर्यंत इतक्या संकटांना तोंड दिलंय ना आपण. इथून पुढे पण मार्ग निघेल. पण तुम्ही हिम्मत हारू नका. नाही सावित्री, मी खचलेलो नाही आणि हिम्मत तर अजिबातच हारलेलो नाही. आणि मार्गाचं म्हणशील तर मला मार्ग सापडलाय. मालक
सावित्री, अस्पृश्यांच्या शिक्षणाचा मार्ग बंद करण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला ना तरी मी ते होऊ देणार नाही. किती संकट आली तरी मी अस्पृश्यांना शिकवणार, त्यांना शहाणं करणार. पण कसं करणार? जो मार्ग सापडलाय त्या मार्गाने. कुठला मार्ग? सावित्री, आता फक्त उद्याचा सूर्य उगवण्याचा अवकाश. आत येऊ नकस. एक उत्तम अस्त्र माझ्या हाती आले आहे. आता माघार घेणार तो सुरुंगाची वात पेटवूनच. तुला फक्त तुझी शाळा प्यारी, बाकी घर मातीत गेलं तरी चालेल. काही पवित्र झाल्या बिगर हिला घरात घेऊ नका. पारू, गौमूत्र शिपड या दोघांना. आत येऊ नकस. एक उत्तम अस्त्र माझ्या हाती आले आहे. आता माघार घेणार तो सुरुंगाची वात पेटवूनच. तुला फक्त तुझी शाळा प्यारी, बाकी घर मातीत गेलं तरी चालेल. काही पवित्र झाल्या बिगर हिला घरात घेऊ नका. पारू, गौमूत्र शिपड या दोघांना. धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.